चला नमस्कार। बघा मित्रांनो, आपली ही PYQची सिरीज चालू आहे। MPSC ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा आणि UPSC CSAT मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण फक्त PYQ घेतो आहे आणि याच्यामधले मेन टॉपिक आपण घेणार आहोत, जे की 9 नोव्हेंबर पर्यंत जेवढे आपल्याला कव्हर होतील तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात। जसं की आपण पहिला टॉपिक आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 3 भागमध्ये आपण अपलोड केलेले आहेत 3 व्हिडिओ। जे लसावी मसावीवरती असेल ते जर तुम्ही मित्रांनो बघितलं नसेल तर ते व्यवस्थित बघून घ्या। आजचा टॉपिक असेल आपला गुणोत्तर आणि प्रमाण। गुणोत्तर प्रमाणामध्ये 2011 पासून ते 2025 पर्यंत कसे प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण बघूयात। ठीक आहे, चल आता बघा हा प्रश्न काय आहे मित्रांनो, सांगा आपल्याला प्रश्न काय विचारलाय। बघा, एक समान वेगाने धावून एक बस 4 तासात सर 160 किलोमीटर तर एक आगगाडी 5 तासात 320 किलोमीटर अंतर कापते, तर एका तासात त्यांनी कापलेल्या अंतराचे गुणोत्तर आपल्याला विचारलं आहे आणि प्रश्नाला UPSC CSAT 2011चा। आता बस सर काय करायचं आहे, तर सर हे बस घ्यायचं आहे आणि इथं काय आहे, तर इथं सर आगगाडी घ्यायची आहे, इथे सर आगगाडी घ्यायची आहे, बरोबर। आता फक्त याला टाकायचं आहे बसचा प्रवास किती आहे, तर बसचा प्रवास सर 160 आहे भागिला 4। आता किलोमीटर किती आहे, आगगाडी किती आहे, तर आगगाडी सर 320 आणि भागिला किती आहे, तर सर 5 किलोमीटर। बस आता फक्त मित्रांनो याला कटछाट करा, 4 1 4, 4 चूक 16 आणि हा 0 सर इथे 5 1 5, 5 सक 30 आणि 5 चूक 20 सर, म्हणजे ही 60 किलोमीटर जाते। बस एका तासामध्ये 40 किलोमीटर जाते आणि आगगाडी एका तासामध्ये 64 किलोमीटर जाते। आणि याचाच मित्रांनो आपल्याला गुणोत्तर दिलंय। आता फक्त यांचं गुणोत्तर काढा ना। भाग दोघांना कशाने जातोय, तर 4 1 4 म्हणजे हा 0, 4 1 4, 4 सक 24, बरोबर। आता पुढे आता सर अजून भाग जातो का, तर हो, 2 पंच 10 आणि 2 आठी तर सर 16। आता 5 आणि 8ला जातो का, तर नाही, म्हणजे माझं उत्तर काय असेल हेच 5 जसे 8 किंवा 5/8 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिसतोय 5 आणि बघा मित्र 8 जसे 5 पण आहे बरं का, 8/5 पण आहे, 5/8 पण आहे। तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2। आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं, काही अवघड गणित न होता। ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा। प्रश्न कुठं आला आहे, तर STI प्री 2011चा प्रश्न आहे। चल, 50 पैसे व आणि 1 रुपये यांची नाणी प्रत्येकी किती आहे, तर 3 जसे 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयामध्ये 50 पैशाची नाणी किती असं आपल्याला विचारलं आहे। तर बस काय करणार सर आपण, सर हे 3 जसे 2 घ्या, याला फक्त 50 पैसे आहे आणि हे 1 रुपये आहे, हे 1 रुपयाला पण 50 पैशात कन्वर्ट करा, म्हणजे हे सर 100 पैसे होतील। बस याला फक्त गुणायचं आहे, मग हे सर 50 पैसे लिहिले आणि इथं सर हे 100 पैसे लिहिले 1 रुपयाच्या जागेवरती। बस यांचा गुणाकार करा 5 त्रिक, तर सर हे 15, हा 0 म्हणजे 150 पैसे, 100 दुनी तर सर हे 200 म्हणजे हे 200 पैसे। क्लिअर। आता फक्त काय करायचं मित्रांनो, ह्या दोघांची बेरीज करा। दोघांची बेरीज किती येईल, तर दोघांची बेरीज येईल सर 350 आणि बस हे 350 म्हणजे आपल्याला दिलंय किती, तर 140 रुपये पूर्ण आहेत ना, मग हे सर 140 रुपये आहे आणि हे सर पैसे आहेत। मग आता मी जसं रुपयाला सर पैशात कन्वर्ट केलं, हे 140 रुपयाला पण पैशात कन्वर्ट करू शकतो। तर हो सर, फक्त याला मी 100ने गुणणार, म्हणजे मी 2 शून्य सर लावून देणार। आता 350 पैसे म्हणजे हे 14,000 पैसे आहेत आणि मला विचारलंय काय, तर 50 पैशाची नाणी, मग हे सर 50 पैसे 1 नंबरला आहे, म्हणजे इथे 3 रिप्रेझेंट करतो 50 पैशाला, म्हणजे हे फक्त मी सर 3 म्हणजे किती करणार, संपलंय। इथे सर गुणाकार टाकणार आणि हे 350 सर मी इथे टाकणार, हा 0 0 कॅन्सल करणार। आता फक्त मित्रांनो कटछाट करा, 7 दुनी 14, 1 2 हे 2 शून्य सर इथे, 7 5 सर 35। आता अजून भाग जातो का, तर हो सर 5 1 5, 5 चूक तर सर 20 आणि हा 0 इथे। आता राहिला का 40 गुणिला 3, 4 त्रिक तर सर 12 आणि हा 0, म्हणजे 140 रुपयामध्ये 50 पैशाची नाणी किती आहेत, तर 140 रुपयामध्ये सर 50 पैशाची नाणी आहेत 120 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 120, बरोबर। म्हणजे 140 रुपयामध्ये 50 पैशाची नाणी आहेत 120।
आणि जर मित्रांनो ही मेथड ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर मला फक्त कमेंट करून हे सांगा की याच्यामध्ये 1 रुपयाचे नाणे किती आहे. क्लिअर. चल करूया रब. आणि मित्रांनो जर आपण शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर फक्त एक सपोर्टिव्हसाठी फक्त व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सांगा. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना हा सिरीजचा फायदा अवश्य होईल. ठीक आहे. चल हा प्रश्न बघा काय आहे. AB 3/4 BC 5/8 आणि विचारलं AC. आता बस सर A घ्या आणि B घ्या. किती आहे सर 3/4 आहेत. आता B आणि C किती आहे तर सर B आहे फक्त इथे C घेणार सर 5/6 आहे. आता सर इथे खाली जागा आहे आणि इथे रिकामी जागा आहे. सर इथे काय करणार मी तर काहीच करायचं मित्रांनो. हा 4 आहे ना हा 4 फक्त पुढे न्या. हा 5 आहे ना हा 5 इथे आणा बस. आणि फक्त मित्रांनो यांचा गुणाकार करा. 5 त्रिक तर सर 15 बरोबर. 5 चूक तर सर 20 आणि 6 चूक तर सर 24 झालंय. आता आपल्याला विचारलं आहे काय सर तर आपल्याला विचारलं आहे सर A आणि C किती आलं आहे 15 आणि 24. मग सर मी हे 15 घेणार आणि हे सर 24. आता फक्त काय करायचं आहे फक्त आता दोघांना भाग जातो का अशी संख्या आहे का 15 आणि 24. हो सर 3 5 सर 15 आणि 3 8 तर सर 24. आता 5 आणि 8ला भाग जातो का तर नाही. माझं उत्तर काय असेल 5/8 किंवा 5/8 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. गणित काहीच अवघड नाही मित्रांनो. फक्त ही सिरीज तुम्ही व्यवस्थित बघा. ही सिरीज तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला 9 नोव्हेंबर जी कंबाईन ग्रुप बी ची प्री होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न बघूयात. आता हा प्रश्न काय आहे. चल आता याच्यामध्ये एका व्यक्तीचे जमा व खर्च यांचे गुणोत्तर 5/4 आहे. जर त्यांची आवक ₹18,000 असेल तर त्यांचे शिल्लक किती असा विचारलं आपल्याला. आणि STR मेन्स 2011चा प्रश्न आहे. आता सर पहिले काय करणार तर सर पहिले हे जमा करा आणि एक सर खर्च बरोबर. हे दोनच गोष्टी दिल्या आहेत आपल्याला आणि त्यांचं गुणोत्तर काय आहे सर 5/4 आपल्याला दिलं आहे. एवढं क्लिअर आहे. तर हो सर आता फक्त आपल्याला काय विचारलं त्यांचं जमाचं किती आहे तर आपल्याला जमाचं दिलं आहे किती दिलं आहे 18. म्हणजे सर मी हे जमाचं 5 म्हणजे 18 म्हणू शकतो ना. तर सर हे 5 म्हणजे किती आहे तर सर हे 18,000 आहे. क्लिअर. पण आपल्याला विचारलं का मित्रांनो आपल्याला विचारलं शिल्लक म्हणजे हे 5 मधून तो 4 खर्च करतोय बरोबर. मग मित्रांनो फक्त याची वजाबाकी करा ना. 5 मधून 4 वजा करतोय वजाबाकी करा. वजाबाकी म्हणजे उरतंय किती त्याला काय 1 म्हणजे 1 म्हणजे सर किती संपलंय. आता गणितच संपलं एवढंच. 5 जमा म्हणजे त्याचे 18,000 आणि 1 शिल्लक राहते म्हणजे किती. इथे सर गुणाकार टाका आणि हा 5 सर भागिले आणा आणि फक्त आता मित्रांनो कटछाट करा. 5 1 5 5 त्रिक तर सर 15 उरले किती 3 त्याला 0 जोडला 5 सक तर सर 30 1 आणि 2 हे 2 शून्य इथे म्हणजे त्याच्याकडे शिल्लक किती राहतील तर शिल्लक राहतील मित्रांनो 3,600 रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे बरोबर. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. फक्त मित्रांनो ही सिरीज जर तुम्ही व्यवस्थित बघितली ना तुम्ही असे ट्रिक ज्यावेळेस कुठं ट्रिक बघितलं नसेल तशा ट्रिक तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे बघा. जर 2 संख्यांचे गुणोत्तर 2/3 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे तर सर 468 आहे. तर त्या 2 संख्या कोणत्या असं आपल्याला विचारलं आहे. सोपा आहे प्रश्न. काही अवघड प्रश्न मित्रांनो नाही. बघा काय करायचं आपल्याला हे 2/3 आहे यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला दिली आहे. यांची नाही आपण यांचीच केली असते पण वर्गाची दिली आहे. तसं 2चा वर्ग किती येतो सर 2चा वर्ग 4. 3चा किती आहे तो तर 3चा सर 9. बस दोघांची बेरीज करा ना. 9 आणि 4 किती सर तर सर 13. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बस आता काय करायचं सर यांचे आता हे दिले आहे ना तर सर हे 468 बरोबर आणि ह्या 13ने फक्त याला भागा. आता सर भाग जातो का तर हो सर 13 1 13 13 त्रिक 39 उरले किती तर सर 7 आणि 8 13 सक तर सर 78 म्हणजे हे किती आले सर तर हे आले सर 36. बस आता मित्रांनो हे जे 36 आहे ना ह्या 36चे फक्त 36चे वर्गमूळ काढा. 36चा वर्गमूळ किती सर तर 6.
36चा वर्गमूळ किती तर 6, बरोबर. आणि आता संख्या आहेत 6 आहे गुणिला 2 आहे आणि 6 आहे गुणिला सर 3 आहे. बस साईन दुणी तर सर 12 आणि साईन त्रिक तर सर 18. म्हणजे त्या संख्या सर हे आहेत मग 12 आणि 18 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 असेल माझं उत्तर. काय अवघड होतं मित्रांनो? काहीच अवघड नाही मित्रांनो, फक्त कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कन्सेप्ट जर माहिती असेल ना तर प्रश्न कितीही अवघड असू द्या तो प्रश्न सॉल्व्ह होतो. आणि कन्सेप्टच जर माहिती नाही तर येणारा प्रश्न काय, येणारे प्रश्न मग येत नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला कंबाईनची प्री आणि मेन्स काढायची असेल ना खरोखर, तर तुम्हाला गणिताशिवाय पर्याय नाही बरं का. 20 मार्काला गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं वेटेज वाढलं आहे बरं का. आणि आधी त्याच्यामध्ये पण असं होतं की ज्यावेळेस 15 मार्काचं गणित आणि बुद्धिमत्ता विचारायचे तर त्याच्यामध्ये 10 ते 11 प्रश्न बुद्धिमत्तेचे असायचे, 3 ते 4 प्रश्न फक्त आणि फक्त गणिताचे असायचे. पण आता वेटेज तसं नाही आहे. आता गणिताचे पण आपल्याला 10 प्रश्न विचारतात आणि बुद्धिमत्तेचे पण 10 प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो गणित जर तुम्हाला रिझल्ट काढायचं असेल, तुम्हाला जर प्री खरोखर पास व्हायचं असेल तर गणितामध्ये तुम्हाला कमीत कमी 12 ते 13 प्रश्न तरी प्लस तुम्हाला यायला पाहिजे 20 पैकी. मी जास्तीत जास्त म्हणत नाही, मी सामान्य विद्यार्थ्यांसाठी बोलतो बरं का. ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही त्या विद्यार्थ्यांना ही सिरीज जर पूर्ण व्यवस्थित बघितली तर त्यांना आरामात मी म्हणतो की 14 ते 15 प्लस प्रश्न त्यांना व्यवस्थित येतील. ठीक आहे. चल आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती करताय, बरोबर. हे याच्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये शिक्षकांवरती काही अवलंबून नसतं. शिक्षकांचं काम आहे की चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देणे, तुमचं काम आहे की त्याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन करणे. स्पर्धा परीक्षा त्यालाच लवकर क्लिअर होते ज्याची रिव्हिजन जास्त मल्टिपल वेळेस तो करतो. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा काय आहे. बघा UPSC सीसॅट 2012चा हा प्रश्न आहे. काय विचारलंय, समान आकारमानाचे 2 पेले आहेत म्हणजे 2 ग्लास आहेत, बरोबर. त्या दोन्ही ग्लासचं काय विचारलंय, अर्धे व 3/4 दुधाने भरलेली आहेत. मग पाणी ओतून ते काठोकाठ भरलेत, बरोबर. ते पहिले दुधाने भरलेले आहेत, मग जे बाकी होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून गेलं आणि ग्लास फुल करून टाकला. दोहोंमधील द्रव्य मग अन्य पात्रात ओतले. मग दोघांचं मिक्सअप झालं की दुसऱ्या एका पात्रात ओतलं. ह्या पात्रातील दुधाचे पाण्याशी, हे पाण्याशी आहे बरं का, दुधाचे पाण्याशी गुणोत्तर काय असेल असा आपल्याला प्रश्न आहे. बस सर काय आहे, इथे फक्त दूध लिहा आणि इथे काय आहे तर इथे सर पाणी लिहा, संपला विषय. आता फक्त मित्रांनो याची कटछाट करा. आता काय आहे, अर्ध आहे म्हणजे सर अर्धला सर मी 50% लिहू शकतो. हो म्हणजे 50% सर मग त्याच्यात पाणी ओतलं असेल. हो सर. मग आता 3/4 आहे म्हणजे 3/4 म्हणजे याचा अर्थ मी सर याला 75% लिहू शकतो. हो म्हणजे 25% सर पाणी असेल. क्लिअर ना. हां आता फक्त मित्रांनो याची कटछाट करा. आता काय आहे, हे बेरीज करा यांची, बरोबर. यांची बेरीज आणि यांची बेरीज 75 आणि 50 किती होतात तर सर 125. आणि हे किती आहे 50 आणि 25 तर सर 75. आणि यांचं दोघांचंच गुणोत्तर आपल्याला दिलं आहे ना की याच्यात एकत्र मिक्सअप केले मग त्याच्यात गुणोत्तर काय असेल हे गुणोत्तर आपल्याला दिलं ना. फक्त मित्रांनो आता कटछाट करा, बरोबर. 25 पाची 25 त्रिक म्हणजे हेच आपलं असेल गुणोत्तर. म्हणजे गुणोत्तर काय आहे 5/3 आहे सर असं ऑप्शनमध्ये 5/3. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे, बरोबर. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. भारतातील सर्वात मोठी परीक्षा आहे UPSC सीसॅटची. आपण हा प्रश्न सॉल्व्ह करतो. किती इझिली प्रश्न सॉल्व्ह केला आहे. फक्त कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कसं सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. चला या प्रश्न काय, हा पण प्रश्न UPSC सीसॅट 2013चाच प्रश्न आहे. एका पदासाठी 120 अर्जामध्ये 70 अर्ज पुरुषांचे आहेत आणि 80 जणांकडे चालक परवाना आहे. चालक परवाना असणाऱ्या पुरुषांच्या किमान आणि कमाल म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त संख्येचे गुणोत्तर किती असा आपल्याला प्रश्न आहे. बस किती आहेत सर तर सर 120 अर्ज आले आहेत. त्याच्यामध्ये सर बरोबर 70 सर मेलचे आहेत आणि बाकी सर फिमेलचे असतील ना. मग हे सर 70 मेलचे आहे तर 50 सर फिमेलचे आहेत. एवढं क्लिअर आहे. आता पुढे काय करते तर सर 80 परवाने, बरोबर. 80 जणांकडे परवाने आहेत ह्या 120 मध्ये. म्हणजे मेल किती आणि फिमेल किती हे माहिती नाही आहे. पण सर आपण अझुम्शन, त्यांनी पण तेच म्हटलं आहे ना, त्यांनी अझुम्शन म्हटलं आहे. मग आपण सर असं म्हणू शकतो ना की सर 50 फिमेलचे असेल, मग सर 50 जर फिमेलचे असेल तर सर 30 पुरुषांचे असतील.
किंवा सर असं म्हणू शकतो ना आपण त्या 80मध्ये तर 70 सर पुरुषांचे असतील आणि बाकी सर 10 फिमेलचे असतील. हो, म्हणजे हे होतं आहे. म्हणजे कमीत कमी किती असू शकतात तर 30 आणि 70, म्हणजे हा 0 0 कॅन्सल, 3 जसे 7 हे आपलं उत्तर असू शकतं. बरोबर, हे दिसते ना. म्हणजे आपण ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे जर एक अंदाजे म्हटलं तर एवढं असू शकतं आणि एवढं याच्यात बसू शकतं. आणि असं ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन आहे 3 जसे 7, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. बस अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. काहीच असं वेगळं काही याच्यामध्ये नव्हतं. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, आता हा प्रश्न काय आहे. अरुणच्या मोटरसायकलीचे टाकीभर पेट्रोल 10 दिवस पुरते. म्हणजे अरुण हा व्यक्ती आहे. अरुण काय करतोय, एक टाकी फुल करून टाकतोय टू व्हीलरची. बरोबर, टू व्हीलर आहे की मोटरसायकल आहे ना, मोटरसायकल म्हणजे टू व्हीलर. मग मोटरसायकलची टाकी फुल करून टाकतो आणि 10 दिवस त्याला पुरते. बरोबर, आता मग काय करतो, त्याने रोज 25% जास्त वापरण्यास प्रारंभ केल्यास टाकीभर पेट्रोल किती दिवस पुरेल असा प्रश्न आहे. आता सर तो पहिले किती वापरत होता तर सर 100 वापरत होता, त्यावेळेस त्याला 10 दिवस पुरत होते. पण त्यांनी काय केलं सर, हे 25% जास्त वापरायला पुरे, मग 100वर 25 म्हणजे 125, मग 125 हे 10 आणि 100 सर किती दिवस असा आपल्याला प्रश्न आहे. बस इथे गुणाकार टाका मित्रांनो आणि हा 125 फक्त भागिले आणा आणि फक्त मित्रांनो आता कटछाट करा. 25 चूक तर सर 100, 25 पाची तर 125, 5 1 5, 5 दुनी 10, 4 दुनी तर सर 8, म्हणजे 8 दिवस त्याला पुरेल. ते कधी तर 25% जास्त वापरतोय म्हणून, म्हणजे तो लायब्ररीमध्ये बसायचं त्यांना कमी केलं असेल आणि 25% गाडी जास्त चालवत असेल आता, म्हणून त्याला ते तसं होत असेल. बरोबर, चल आहे सर ऑड ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. आजच्या यासाठी आपण इथेच थांबूया मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर व्हिडिओ गेला तर विद्यार्थ्यांचा फायदा होईल. जे गरजू विद्यार्थी आहे त्यांचा पण फायदा होईल आणि माझा पण फायदा होईल. दोन्ही बाजूने फायदा आहे, फक्त एकच बाजूने फायदा नाही. आणि तुमचा पण फायदा होईल की जर समजा तुम्ही व्हिडिओ शेअर केलात तर मी पण जास्तीत जास्त व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवेल. ठीक आहे, इथेच आपण थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.